अर्धस्वर म्हणजे काय? बाराखडीमध्ये आपण आपल्या वर्णमालेमध्ये बघतो की अर्धस्वर कोणते आहेत? एकूण 4 आहेत. कोणते आहेत? य, र, ल आणि व. हे 4 असे वर्ण आहेत ज्यांना की अर्धस्वर म्हणलं जातं. अर्धस्वर कशासाठी म्हणलं जातं? कारण या वर्णांमध्ये स्वरांसारखा उच्चार होतो. मग या ठिकाणी आपण हे पाहणार आहोत की यामध्ये स्वरांसारखा उच्चार कशा पद्धतीने होतो हे बघणार आहोत आणि हे वर्ण कोणत्या 2 वर्णांच्या एकत्रीकरणातून तयार होतात हेही आपण बघणार आहोत. ओके, तर याची आपण बेसिक सूत्र बघू आणि याच्या नंतर वापर कशा पद्धतीने करायचा तेही बघू. ओके, तर याचं बेसिक सूत्र आहे, पहिलं बघा की य हा जो वर्ण आहे तो कशा पद्धतीने तयार झाला. तर या ठिकाणी याचं सूत्र सांगतं की ई किंवा ई या दोघांपैकी एक, या दोघांच्या पुढे जर एखादा विजातीय स्वर आला तर या दोघांच्या एकत्रीकरणातून काय होत असतं? य हा स्वर निर्माण होत असतो. आता हा विजातीय स्वर काय आहे? विजातीय स्वर आपण या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये क्लिअर केलेला आहे, तरी येथे फास्टमध्ये सांगते. विजातीय स्वर असे असतात की या ठिकाणी ई असेल, आता या ठिकाणी ई आणि त्याच्या पुढे एखादा अ असेल किंवा उ असेल किंवा औ असेल तर या ठिकाणी हे काय झाले? हे विजातीय स्वर झाले. आणि नेक्स्ट काय होईल? ई प्लस ई हे जर असे स्वर तयार झाले तर हे काय होतील? हे सजातीय होतील. म्हणजेच काय? तर या दोघांचं उच्चारस्थान आहे तर हे सारखं आहे. ओके, पण या ई किंवा अ, ई किंवा उ, ई किंवा औ हे वेगवेगळे उच्चारस्थान असलेले वर्ण जेव्हा एकत्र येतात त्याने काय होत असतं? एक विजातीय स्वर तयार होत असतो. ओके, म्हणून याला म्हटलं जातं की विजातीय स्वर. ओके, आणि हे जे दोन्ही वर्ण सारखे आहेत, ई आणि ई, छोटा ई आणि मोठा ई, तर ह्या दोघांचे उच्चारस्थान हे एकच आहे. त्याच्यामुळे हे दोघं कसे आहेत? सजातीय आहेत. या ठिकाणी हा जो य हा वर्ण तयार झाला आहे तो अशा ई किंवा ई यांच्यामध्ये एखादा विजातीय स्वर आला त्यामुळे इथे काय झालं? हा य तयार झाला. ओके, नेक्स्ट आहे व. मग हा व हा अर्धस्वर कसा तयार झाला? तर या ठिकाणी लक्षात घ्या, उ किंवा उ या दोघांपैकी एकाच्या समोर जर विजातीय स्वर आला तर त्यांच्या एकत्रीकरणातून व हा वर्ण तयार होणार आहे. ओके, नेक्स्ट आहे रू. ऋषीचं रू किंवा ऋषीचं रू. ओके, ऋषीचं री किंवा ऋषीचं रू, कोणताही उच्चार करा, री किंवा रू दोन्ही उच्चारांची मान्यता आहे. ओके, मग अशा रू स्वरापुढे एखादा विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे? र हा वर्ण तयार होणार आहे. आणि नेक्स्ट आहे लू या स्वरापुढे जर विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे? ल हा वर्ण तयार होणार आहे. ओके, आता हे वर्ण कोणकोणत्या कंडिशनमध्ये कशा पद्धतीने तयार होतात हे आता आपण बघू. ओके.